नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहतोय. हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. हे एक्झाम्पल लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण एक्झाम्पल सोडवायला लगेच सुरुवात करतोय. ठीक आहे, तर तुम्ही एक्झाम्पल लिहून घेणे. ठीक आहे, या ठिकाणी आपण क्रेडिटरचा पॉईंट घेतलेला आहे, पहिला पॉईंट. आणि एबी ची रक्कम या ठिकाणी आपण घेतली इनर कॉलमला 10,000. ठीक आहे, आणि काय सांगितलंय, ऍडजस्टमेंट नंबर 3 सांगितलेली आहे की क्रेडिटर्स ऑफ बोथ फर्म्स वेअर टेकन बाय द न्यू फर्म ॲट अ डिस्काउंट 5%. 5% डिस्काउंट आहे. 5% आपली लायबिलिटी कमी झाली. लेस डिस्काउंट 5%. लेस डिस्काउंट 5%. 10,000वरती 5% रक्कम तुम्ही सांगायचे मला किती येते. 500. अगदी बरोबर आहे, 500 रुपये लिहून टाका. आता या ठिकाणी वजाबाकी केली पाहिजे. 10,000मधून 500 गेले, फरक 9,500. अगदी बरोबर आहे, 9,500. आता या ठिकाणी 9,500 आपण लिहिलं. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, सर्वांना माहिती आहे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. लिहूया. आपली लायबिलिटी कमी झाली तो आपला फायदा आहे. आणि फायदा म्हटलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला येत नाही. कुठे येतो? क्रेडिट साईडला. फायदा कुठे येतो? क्रेडिट साईडला. लॉस कुठे येतो? डेबिट साईडला. लक्षात ठेवा, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस, क्रेडिट साईडला प्रॉफिट. लायबिलिटी कमी झाली हा आपला काय फायदा आहे, म्हणून क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स. एबीची रक्कम आहे, एबीची रक्कम आहे म्हणून एबीच्या कॉलम मध्ये 500 रुपये. एबीच्या कॉलम मध्ये 500 रुपये. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण एबीची रक्कम घेतली, क्रेडिटरची 10,000 रुपये. पण सीडीची रक्कम घ्यायची. सीडीची रक्कम किती? 15,000. घ्या लगेच 15,000. या एबीच्या वजाबाकीच्या रकमेमध्ये सीडीची रक्कम आपण ऍड करूया लगेच. ऍड क्रेडिटर्स कंसामध्ये सीडी म्हणा, 15,000 रुपये. आता या 15,000ची सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 जी आहे ना, ती बोथ ऑफ द फर्म्स आहे, म्हटलं दोन्हीही फर्मची आहे. आपण एबीची केली, सीडीची केली नाही, मग सीडीची सुद्धा करायची आहे. काय सांगितले ऍडजस्टमेंट नंबर 3? संपते बघा ऍडजस्टमेंट नंबर 3 की क्रेडिटर्स ऑफ बोथ ऑफ द फर्म्स वेअर टेकन बाय द न्यू फर्म ॲट अ डिस्काउंट 5%. बघा या ठिकाणी सुद्धा सीडीच्या फर्मवरती सुद्धा जी काही लायबिलिटी होती, जे काही क्रेडिटर्स होतं, त्याच्यावरती सुद्धा 5% डिस्काउंट आकारायचा आहे. 5% डिस्काउंट आपण काय करतो? लेस करतो. आपलं देणं कमी झालं की काय करतो? लेस करून टाका. 15,000वरती 5% रक्कम सांगायची मला. 750. अगदी बरोबर आहे, 750. आता या ठिकाणी 750चा डबल इफेक्ट करून नंतर बेरीज वजाबाकी करू. 750 रुपयानं आपली लायबिलिटी कमी झाली. आपली लायबिलिटी कमी झाली तो आपला फायदा असतो. आणि फायदा म्हटलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईड काय लिहायचंय? बाय क्रेडिटर्स लिहिले आपण सीडीच्या रकमेमध्ये. सीडीच्या कॉलम मध्ये 750 रुपये. ठीक आहे, ऍडजस्टमेंट नंबर 3 संपली ऍडजस्टमेंट नंबर 3. आता क्रेडिटरचं पहिल्यांदा बेरीज करू. 9,500 अधिक 15,000 24,500 वजा 750. मला या ठिकाणी आउटरला किती रक्कम येते ती सांगायची आहे.
23,750. अगदी बरोबर आहे, 23,750 लिहून टाका. 23,750. आता बरेच जण म्हणतील या ठिकाणी सरांनी जर क्रेडिटरची रक्कम ए बीची आणि सी ची एकत्र लिहिली चालले असतात. आता एकत्र लिहून रक्कम होते 25,000. त्या 25,000वरती 5% रक्कम बरोबर निघते की, परंतु ए बीची किती आणि सी ची रक्कम किती हे आपल्याला काढावं लागणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी वेगळ्या स्वरूपामध्ये दोघांचीही रक्कम वेगवेगळ्या लिहून त्याचं डिस्काउंट काढलेलं आहे. ठीक आहे, पुढील पॉईंट आपण बघूया. क्रेडिटर्स हा पॉईंट झाला. दुसरा पॉईंट आहे बिल्स पेएबल. आणि बिल्स पेएबल म्हणजे काहीतरी बिल आपलं देणं आहे, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. स्टार केलं नाही म्हणून डायरेक्ट आउटरला लिहिलं. ए बी ची रक्कम आणि सी ची रक्कम एकत्र करून लिहिली तरी चालू शकते. किती आहे? 4 आणि 8, 12,000 रुपये डायरेक्ट आउटरला लिहून टाका. ज्यावेळी कोणतीही ऍडजस्टमेंट नसते अशा वेळी लायबिलिटी आणि असेटची रक्कम ए बी ची आणि सी ची एकत्र करून आपण लिहितो. म्हणून 4,000 अधिक 8,000, 12,000 आउटरला लिहिले बिल्स पे. पुढचा पॉईंट या ठिकाणी आपण बघूया. मिस्टर बीज लोन. बघा, लोन म्हटले लोन म्हणजे कर्ज, आणि कर्ज नेहमी आपण देणं असतो, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाका. रक्कम इनर कॉलमला किती आहे? 10,000 रुपये. स्टार केले स्टार म्हणून इनर कॉलमला रक्कम लिहिली. ऍडजस्टमेंट नंबर 1 काय सांगितलंय? व्यवस्थित वाचा की मिस्टर बी ऍग्री टू पे मिस्टर बी द लोन. बघा, या ठिकाणी सांगितलंय की जो बी नावाचा व्यक्ती होता त्या व्यक्तीने या ठिकाणी स्वतःचं जे लोन होतं ते लोन या ठिकाणी पेड करण्याचं ठरवलंय. म्हणजे लायबिलिटीज काय केली? टेकन केली. लायबिलिटी काय केली? टेकन केली. कुणी? मिस्टर बी ने. ठीक आहे, त्याच्या कॅपिटलमध्ये आपल्याला या ठिकाणी ते मांडावं लागणार आहे. परंतु या ठिकाणी मिस्टर बीचं लोन क्लोज करायचे आहे. सगळंच्या सगळं कर्ज पेड केलं म्हणतोय. काय केलं? पेड केलं, घेतलं पाहिजे. लेस टेकन बाय मिस्टर बी. टेकन बाय मिस्टर बी. सगळीच्या सगळी रक्कम या ठिकाणी घेतली पाहिजे, 10,000 रुपये. दहा हजारामधून 10,000 गेले, राहिले किती? 0. 10,000मधून 10,000 गेले, राहिले किती? 0. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, सर्वांना माहिती आहे. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, सर्वांना माहिती आहे. हा दुसरा इफेक्ट समजून घ्या. ज्यावेळी एखादा व्यक्ती लायबिलिटी टेकन करतो त्यावेळी त्याच्या कॅपिटलमध्ये ते समाविष्ट करावं लागतं. त्याच्या वैयक्तिक कॅपिटल अकाउंटमध्ये ती लायबिलिटी ऍड करावी लागते. म्हणजेच काय की कॅपिटल अकाउंटचा विषय आला. या ठिकाणी ज्यावेळी लायबिलिटीज टेकन केली जाते, मी पुन्हा सांगतोय बघा, लायबिलिटीज टेकन केली जाते त्यावेळी त्याचं भांडवल हे वाढतं. त्याचं भांडवल हे काय होतं? वाढतं. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी बघूया भांडवल कोणाचं वाढणार आहे? मिस्टर बीचं वाढणार आहे. बघूया, या ठिकाणी लिहून टाका. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. म्हणून क्रेडिट साईडला बाय मिस्टर बी अकाउंट, मिस्टर बीज लोन अकाउंट. किती रुपयाचं लोन पेड केलं कॅपिटल मधून? 10,000 रुपयाचं. म्हणून या ठिकाणी 10,000 रुपये बीच्या कॉलम मध्ये आपण लिहून टाकलं. लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगितलंय की ज्यावेळी एखादा व्यक्ती असेल, पार्टनर असेल, स्वतःची या ठिकाणी लायबिलिटीज टेकन करतो, काय म्हणतो की मी माझी स्वतःची लायबिलिटी पेड करेन, त्यावेळी
त्याच्या कॅपिटलमध्ये ती लायबिलिटी मांडली जाते. म्हणून कॅपिटल अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. आणि क्रेडिट साईडला बाय बीज, मिस्टर बीज लोन अकाउंट, आणि बीजच्या कॉलममध्ये 10,000 रुपये रक्कम लिहिली. संपला विषय. ऍडजस्टमेंट नंबर 1 निम्मी संपली. पुढचा पॉईंट घेऊ. मिस्टर डीज लोन. मिस्टर डी लोन या ठिकाणी बघा, मगाशी आपण बीचं बघितलं, एकाच कॉलम मध्ये रक्कम होती एबीच्या, सीडीच्या कॉलम मध्ये रक्कम नव्हती. आता आपण बघतोय मिस्टर डी लोन, त्याची रक्कम एबीच्या कॉलम मध्ये नाही तर सीडीच्या कॉलम मध्ये आहे. या ठिकाणी लोन म्हणलंय, लोन म्हणजे कर्ज, आणि कर्ज म्हणलं की देणं, आणि देणं म्हणलं की शीटच्या लायबिलिटीसाठी लिहून टाका. मिस्टर डीज लोन किती रुपयाचं लोन आहे? 7,000 रुपयांचं. इनर कॉलमला रक्कम 7,000, इनर कॉलमला रक्कम 7,000. ठीक आहे. आता या ठिकाणी ऍडजस्टमेंट नंबर 1 संपून जाते. बघूया. मिस्टर बी ऍग्रीड टू पे मिस्टर बी लोन, हे आपण संपवलं. पुढे म्हटलं अँड मिस्टर डी ऍग्रीड टू पे मिस्टर डीज लोन. बघा, जे काय मिस्टर डीचं लोन आहे ते लोन या ठिकाणी मिस्टर बी या ठिकाणी काय करणार आहे? पेड करणार आहे. पेड करणार आहे म्हणजेच काय की लायबिलिटी टेकन केली आहे, आणि लायबिलिटी टेकन केली असेल त्यावेळी लायबिलिटी मधून काय केलं पाहिजे? लेस केलं पाहिजे. लेस टेकन, लेस टेकन बाय मिस्टर डी. किती रुपयाची लायबिलिटी टेकन केली? फुल, पूर्णच्या पूर्ण लायबिलिटी टेकन केली. म्हणून लायबिलिटी मधून सगळीच्या सगळी रक्कम 7,000 मधून 7,000 वजा केले, आउटरला 0 आला. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. ज्यावेळी भागीदार पार्टनर स्वतः एखादी लायबिलिटी टेकन करतो त्याच्या कॅपिटल मध्ये त्या लायबिलिटीचा समावेश होतो. कॅपिटल अकाउंट तयार केलंय. कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. लिहून टाका. मिस्टर डीज लोन अकाउंट. मिस्टर डीज लोन अकाउंट, डीच्या कॉलम मध्ये 7,000 रुपये. डीच्या कॉलम मध्ये 7,000 रुपये रक्कम संपली. ऍडजस्टमेंट नंबर 1 त्या ठिकाणी संपलेली आहे, आणि संपली की मी या ठिकाणी लगेच डॅश मारलेली आहे, लक्षात यावं. आता पुढील मुद्दा या ठिकाणी आपण बघूया. मिस्टर बी चा पॉइंट संपला. हे वरचे 4चे 4 पॉइंट संपवले. पुढचा पॉइंट आहे आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट म्हणलेला आहे खर्चाच्या संदर्भात. देणं म्हणलं की लायबिलिटी, देणं म्हणलं की लायबिलिटी. लिहून टाका बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग रेंट रक्कम इनर कॉलमला किती आहे? 2,000 आणि 1,500. आता या ठिकाणी पहिल्यांदा एबी ची रक्कम घ्या, त्यानंतर सीडी ची रक्कम घ्या. ठीक आहे. पहिल्यांदा एबी ची रक्कम, त्यानंतर सीडी ची रक्कम. मग आउटस्टँडिंग रेंट कंसामध्ये एबी म्हटलं तरी चालतंय, 2,000 रुपये रक्कम आतल्या कॉलम मध्ये. आता ऍडजस्टमेंट वाचूया. ऍडजस्टमेंट काय सांगितलेली आहे? 2 नंबरची ऍडजस्टमेंट संपते लगेच. आउटस्टँडिंग रेंट वॉज पेड इन फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म्स. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय की जो आउटस्टँडिंग रेंट आहे आपला, तो या ठिकाणी प्रत्येक संस्थेने, एबी आणि सीडी या संस्थेने फुल्ली, पूर्णच्या पूर्ण पेड केला आहे, देऊन टाकला आहे. त्याची या ठिकाणी एंट्री करायची. आपली लायबिलिटी कमी झाली. कमी झाली म्हणजे काय केलं पाहिजे? लेस करून टाका. लेस आउटस्टँडिंग रेंट 2,000, लेस पेड 2,000, इनर लाज वजाबाकी 0, इनर लाज वजाबाकी 0. आता
सीडीचा विषय बघूया. सीडीचा विषय आपल्याला बघितला पाहिजे. सीडीची रक्कम किती आहे आउटस्टँडिंग रेंटची? 1500. ऍड ऍड आउटस्टँडिंग रेंट कंसामध्ये सीडी, इनर कॉलमला रक्कम 1500. 1500 लिहिलं सगळ्यांनी. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपते बघा या ठिकाणी. आउटस्टँडिंग रेंट वॉज पेड इन फुल बाय द रिस्पेक्टिव्ह फर्म्स. ज्या कोणी संस्था होत्या, एबी असेल, सीडी असेल, यांनी स्वतःच आउटस्टँडिंग रेंट पूर्णच्या पूर्ण पेड केलं. पेड केलं म्हणजे आपली लायबिलिटी कमी झाली, आणि कमी झाली म्हटलं या ठिकाणी लेस केलं पाहिजे. लायबिलिटी कमी करायची, लेस. 1500 मधून 1500 गेले, राहिले आउटरला 0. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. एबीचा सुद्धा केला पाहिजे आणि सीडीचा सुद्धा केला पाहिजे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. या ठिकाणी मी पुन्हा सांगतोय, काय म्हणतो या ठिकाणी, की आपलं जे काही रेंट होतं आउटस्टँडिंग रेंट, काय केलं मी? पेड केलं. आता या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याकडून काय गेलं असणार? पैसे गेले असणार. आपल्याकडून काय गेले? पैसे. पैसे गेले. एखादं कर्ज असेल, खर्च असेल, भाडं असेल, आपण पेड केलं म्हणजे आपल्याकडून काय गेलं? पैसे गेले. आणि पैसे गेले की त्याचा दुसरा इफेक्ट वर्किंग नोटमध्ये झाला पाहिजे. कुठे झाला पाहिजे? वर्किंग नोटमध्ये. ह्या वर्किंग नोट आपण तयार केलेले आहे, कॅश अकाउंट तयार केले, आपले पैसे गेले हे दाखवलं पाहिजे. पैसे गेले की क्रेडिट साईड, पैसे गेले की क्रेडिट साईड. बाय आउटस्टँडिंग रेंट, बाय आउटस्टँडिंग रेंट. ठीक आहे, लिहून टाका, अंडरलाईन करा वाटलं तर. एबी आणि सीडी. एबीचा आउटस्टँडिंग रेंट किती पेड केला? 2000. सीडीचा किती पेड केला? 1500. लिहून टाका दोन्ही पण. 2000 आणि 1500. ऍडजस्टमेंट नंबर 2 संपली. बघा या ठिकाणी व्यक्तींचा विषय नव्हता, पार्टनरचा विषय नव्हता, त्यामुळे आपले पैसे कमी झाले. जर पार्टनरचा विषय असता तर त्याचं कॅपिटल कमी करावं लागलं असतं, जसं की ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये बघितलं. आता काय केलं आपण, की आपण वैयक्तिक फर्मने पैसे पेड केले होते. ठीक आहे, आता या ठिकाणी पुढील पॉईंट आपण बघूया. पुढील पॉईंट आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजे भांडवल, आणि भांडवलाचा आपण अकाउंट तयार केलेला आहे. कॅपिटलचा नेहमी कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. लिहून टाका क्रेडिट साईडला. बाय बाय बॅलन्स सीबीडी. बाय बॅलन्स सीबीडी. ए ची रक्कम, बी ची रक्कम, सी ची रक्कम आणि डी ची रक्कम लिहून टाकायची. किती आहे? 30,000 ए ची रक्कम, बी ची रक्कम 20,000, सी ची रक्कम 25,000 आणि डी ची रक्कम 25,000. 30,000, 20,000, 25,000 आणि 25,000. लिहून टाका रक्कम. या ठिकाणी संपली आपली लायबिलिटी साईड, सगळीच्या सगळी संपलेली आहे. यामध्ये कोणताही विषय शिल्लक नाही. आता असेट साईडला जायचं. असेट साईडला पहिला पॉईंट प्लांट अँड मशिनरी. कोणता आहे? प्लांट अँड मशिनरी. यंत्र सामग्री ही कोणाच्या मालकीची असते? आपले. आणि आपली संपत्ती. आणि संपत्ती म्हणलं की बॅलन्स शीटच्या असेट साईडला जावा. प्लांट अँड मशिनरी रक्कम आतल्या कॉलमला. एबी ची रक्कम सुरुवातीला लिहायची, कारण की ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि वेगवेगळी ऍडजस्टमेंट करावी लागते रिव्हॅल्युएशन अकाउंट साठी. म्हणून एबी ची रक्कम किती आहे? 20,000. प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमला 20,000 रुपये रक्कम. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट आपण पाहूया. ऍडजस्टमेंट नंबर 4 या ठिकाणी संपवायची आहे लगेच. प्लांट अँड मशिनरी
इज सब्जेक्ट टू 5% डेप्रिसिएशन ऑफ बोथ ऑफ द फर्म्स. 5% डेप्रिसिएशन आकारायचं. आणि डेप्रिसिएशन म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, घसारा, वस्तूची होणारी झीज. बघा वस्तूची होणारी झीज हा आपला लॉस आहे. लॉस नेहमी काय करतो, लेस करून टाका, लेस 20,000वरती 5% डेप्रिसिएशन काढायचं आहे. सांगा किती येते? 1,000. 1,000 रुपये. अगदी बरोबर आहे. 20,000मधून 1,000 गेले, राहिले इनर लॉस 19,000. 19,000. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे, वस्तूची होणारी झीज आपला लॉस आहे. आणि लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. टू प्लांट अँड मशिनरी एबी ची रकमेवरती आपण या ठिकाणी डेप्रिसिएशन काढले किती, 1,000. म्हणून एबीच्या कॉलम मध्ये 1,000 रुपये रक्कम. आता सीडीची रक्कम राहिली. सीडीची रक्कम एबीच्या क्लोजिंग रकमेमध्ये ऍड करावी लागते. करा ऍड. सीडी प्लांट अँड मशिनरी किती रक्कम आहे सीडीच्या रकमेची, 27,000 रुपये. किती आहे, 27,000. आता ऍडजस्टमेंट नंबर 4 संपवायची आहे. काय सांगितले की डेप्रिसिएशन दिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी वरती 5%. 27,000वरती 5% डेप्रिसिएशन काढा. किती येते, $27,000वरती 5% डेप्रिसिएशन. 2 शून्य घालवायचे. 270 गुणिले 5 सांगा. 1,350. अगदी बरोबर आहे. 1,350. हा बरोबर आहे. 1,350 लेस डेप्रिसिएशन 1,350. बघा या ठिकाणी डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे म्हणून लेस केला 1,350. आता या ठिकाणी 19,000 अधिक 27,000 याची बेरीज करा आणि त्या बेरजेमधून 1,350 वजा करून वजा बाकी मला या ठिकाणी सांगा किती येते. डबल इफेक्ट आपण नंतर करू. पहिल्यांदा वजा बाकी आणि बेरीज सांगा मला. 19,000 अधिक 27,000 मायनस 1,350 सांगा. $44,650. अगदी बरोबर आहे. $44,750. आता सीडीच्या डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट केला पाहिजे. डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे आणि लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा. तिथं टू प्लांट अँड मशिनरी लिहिले का, लिहिलंय ना. सीडीच्या कॉलम मध्ये सीडीची रक्कम 1,350. म्हणून या ठिकाणी एबीची रक्कम वेगळी घ्यावी लागते आणि सीडीची रक्कम वेगळी घ्यावी लागते. तरच या ठिकाणी आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट बरोबर येणार, नाही तर चुकणार आहे. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4 संपली. आता या ठिकाणी पुढील पॉइंट बघायचा आहे. प्लांट अँड मशिनरी हा पॉइंट संपला. पुढचा पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर म्हणजे त्यामध्ये खुर्च्या, टेबल, भरपूर गोष्टी येतात आणि या सर्व वस्तू आपल्या मालकीच्या असतात. आपलं ते असेट आहे. संपत्ती म्हणलं की असेट, जावा असेट्स आहे. फर्निचर कंसामध्ये एबी लिहा कारण की ऍडजस्टमेंट आहे. कंसामध्ये एबी लिहा कारण की ऍडजस्टमेंट आहे. रक्कम या ठिकाणी किती आहे बघा, एबीची 12,000 रुपये रक्कम आहे. लिहून टाका 12,000. ऍडजस्टमेंट नंबर 5. ऍडजस्टमेंट नंबर 5 बघूया लगेच आपण. काय सांगितले, अतिशय महत्वाचा घटक.
की फर्निचर ऑफ सी अँड डी. सी अँड डी नाही बघत आपण, ए अँड बी बघतोय. सी अँड डी नंतर बघणार आहे. ठीक आहे. वॉज सोल्ड इन द मार्केट फॉर ₹8,000. बघू नंतर. अँड फर्निचर ऑफ ए अँड बी, बघा त्यांनी सांगितलंय ए अँड बीचं फर्निचर जे आहे वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. नवीन फर्मनं या ठिकाणी फर्निचर टेकन केलं नाही. मग कोणी टेकन केलं? जुन्या फर्मनं टेकन केलं. या ठिकाणी शब्द फसवा आहे, शब्द फसवा आहे. नॉट टेकन म्हणलंय, पण कोणी? न्यू फर्म. तुम्हाला समजलं पाहिजे या ठिकाणी नवीन फर्मनं टेकन नाही केलं तर कोणी केलं? ओल्ड फर्मनं केलं. ओल्ड फर्म कोण होती? ए अँड बी होती. ए अँड बी न या ठिकाणी असेट फर्निचर टेकन केलं आणि टेकन केलेलं फर्निचर आपण काय करतो? लेस करून टाका. लेस लेस टेकन बाय ए अँड बी. टेकन बाय ए अँड बी. सगळीच्या सगळी रक्कम यामध्ये येणार आहे. कोणतीही रक्कम सांगितलेली नाही त्यांनी. सगळीच्या सगळी रक्कम मला काढायची 12,000 रुपये. 12,000मधून 12,000 गेले. 12,000मधून 12,000 गेले, राहिले शून्य. इनरला शून्य लिहायचं. ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. आणि दुसरा इफेक्ट केलाच पाहिजे. टेकन केलं पार्टनरनं, टेकन केलं आणि पार्टनरनं टेकन केल्यानंतर त्याची संपत्ती, त्याचं जे भांडवल आहे ते भांडवल काय होणार आहे? वाढणार. ठीक आहे. लायबिलिटी असते क्रेडिट साइड. असेट आहे, असेट टेकन केले डेबिट साइड. असेटचा नेहमी कोणता बॅलन्स असतो? डेबिट. हे लक्षात ठेवा. लायबिलिटीचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. असेटचा डेबिट. म्हणून असेट टेकन केल्यानंतर त्याचा कॅपिटलला इफेक्ट डेबिटलाच गेला पाहिजे. का? असेटचा डेबिट बॅलन्स असतो म्हणून. लिहून टाका. टू फर्निचर अकाउंट. आता या ठिकाणी एवढंच समजलं पाहिजे किती टेकन केलं? 12,000 रुपये टेकन. डिवाइड करायचे, दोघांमध्ये वाटायचं. हाच नवीन पॉइंट आहे. हे समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर या ठिकाणी रेशो बघा. सुरुवातीचा रेशो, 1 नंबरचा रेशो, पहिलं वाक्य 3:1. रेशो नंबर 1 सांगितलाय बघा. ए अँड बी चा 3:1 सांगितलंय. रेशोची बेरीज करायची. कधी पण लक्षात ठेवा, रेशोची बेरीज करायची. 3 + 1 किती बेरीज होते? 4. किती होते? 4. 12,000 भागिले 4. 12,000 भागिले 4 भागाकार करून सांगा. 3,000. अगदी बरोबर आहे. 3,000. आता या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, आता गुणाकार करायचा. गुणाकार 3,000 गुणिले ए चा रेशो किती आहे? ए चा रेशो 3 आहे आणि बी चा रेशो किती आहे? 1. आता काय करायचे आहे? 3,000 गुणिले ए चा रेशो 3. सांगा उत्तर किती येते? 9,000. 9,000. पुढं बी चा रेशो किती आहे? बी चा रेशो किती? 1. बरोबर आहे. 3,000. 3,000 गुणिले 1, 3,000. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला एवढंच बघायचे की आता काय करायचं, हे जे 12,000 रुपये आहेत ना, ते आता या ठिकाणी मांडले पाहिजे. ए ला 9,000 रुपये आणि बी ला 3,000 रुपये. पुस्तकामध्ये जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी चुकलेलं आहे. 7,200 घेतलंय आणि 4,800 घेतलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते चुकलेलं आहे. आपल्याला रेशो प्रमाणे जावं लागतं. 9,000 आणि 3,000. ठीक आहे. दुसरा इफेक्ट झालेला आहे. अजून फर्निचरचा पॉइंट संपलेला नाही. ए बी झाला. आता सीडी घ्यायचे. सीडीचं फर्निचर किती आहे? 9,000 रुपये. सीडीचं फर्निचर किती आहे? 9,000 रुपये. घेऊन टाका. ऍड फर्निचर कंसामध्ये सीडी
9,000 रुपये. आता ऍडजस्टमेंट नंबर 5 संपून जाते. पहिलं वाक्य बघा की फर्निचर ऑफ C&D was sold in the market for ₹8,000. बघा या ठिकाणी सी आणि डीचं जे काही या ठिकाणी फर्निचर होतं ते फर्निचर विकलं. किती रुपयाला विकलं? एवढं लक्षात ठेवा, विकलं 8,000 रुपयाला. किती रुपयाला विकलं? 8,000 रुपयाला विकलं. 9,000 रुपयाचं फर्निचर 8,000 रुपयाला विकलं. आता काय केलं पाहिजे तुम्हाला? एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला विचार करावा लागेल. 9,000 रुपयाचं फर्निचर 8 रुपयाला विकलं, फायदा झाला का लॉस झाला? तुम्ही सांगा मला, सांगा तुम्ही. किती रुपयाचा लॉस झाला? 1,000 लॉस. 1,000 रुपयाचा लॉस झाला. अगदी या ठिकाणी लिहित असताना असेट मधून असेटची संपूर्ण रक्कम वजा करायची. लेस सोल्ड फर्निचर मधून 9,000 ची 9,000 रक्कम गेली का? 9,000 रुपयाच फर्निचर विकलं, त्यामुळे 9,000 मधून 9,000 गेले, राहिले 0. आता आपल्याला एवढा विचार करायची की 9,000चं फर्निचर 8,000ला विकलं. तुम्ही सांगितलं मला आता 1,000 रुपयाचा काय झाला? लॉस झाला. हा लॉस झाला. लॉस कुठे येतो? दुसरा इफेक्ट केला पाहिजे ना. लॉस कुठे येतो? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाका. तो फर्निचर कोणाचा आहे? सी आणि डीचा आहे. सी आणि डीचा आहे. किती रुपयाचा लॉस झाला? 1,000 रुपयाचा. 1,000 रुपयाचा लॉस झाला. रेशो बघायचा. पहिलं वाक्य सांगितलं की ए अँड बी वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. हा झाला ए बीचा. आपल्याला पाहिजे सी अँड डीचा. पुढे म्हणले सी अँड डी वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. इक्वली म्हणले की काय करायचं? पार्टनरच्या संख्येनं भागायचं. पार्टनर किती आहेत? सी आणि डी 2. किती येते उत्तर? 1,000 भागिले 2, 500. अगदी बरोबर. म्हणजेच या ठिकाणी आपण लिहित असताना टू फर्निचर या ठिकाणी डायरेक्ट 1,000 रुपये लिहिले तरी चालतंय. लिहून टाका 1,000, कारण की आपण काय केले? सी अँड डी लिहिले. सी अँड डी रिव्हॅल्युएशन अकाउंटला लॉस गेलाय, कॅपिटल अकाउंटला नाही आलेला, रिव्हॅल्युएशन अकाउंटला गेला. मी तुम्हाला सांगितलं का? तर रेशो फक्त बघायचा होता. ए बीचा रेशो 3:1, सी डीचा रेशो इक्वल. हे सांगण्यासाठी फक्त मी 500 डिवाइड केलं. रिव्हॅल्युएशन अकाउंटला डायरेक्ट 1,000 रुपये लिहायचे. ऍडजस्टमेंट नंबर 5 संपली. पुढील पॉइंट बघूया लगेच. स्टॉक, अतिशय महत्वाचा मुद्दा. स्टॉक म्हणजे शिल्लक वस्तू, आणि शिल्लक वस्तू म्हणलं त्या आपल्या मालकीच्या असतात आणि आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणलं की असेटला लिहून टाका. स्टार केलं होतं. रक्कम नेहमी इनरला लिहायचे. एबी ची रक्कम घ्यायची सुरुवातीला. एबी ची रक्कम आहे 20,000 रुपये. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट बघायचे आहे 7 नंबरची. स्टॉक ऑफ ए अँड बी वॉज व्हॅल्यूड 22,100. बघा या ठिकाणी काय करायचे की 22,100 रुपये हे ए बीचं उत्तर आहे. रिव्हॅल्युएशन केले, त्याची खरी किंमत काढली 22,100. दिसतंय किती? 20,000. म्हणजे या ठिकाणी कमी किंमत आहे ती आपल्याला वाढवायची आहे. किती रुपयानं वाढवावी लागेल? मी पुन्हा एकदा सांगतो, 22,100 रुपये ऍडजस्टमेंट मधलं उत्तर आलं पाहिजे. मग 20,000 मधून काहीतरी लेस करायचं का काहीतरी ऍड करायचं? तुम्ही सांगा, किती रुपये ऍड करायचे का लेस करायचे? 2,100 ऍड करायचे. 2,100 ऍड करायचे. अगदी बरोबर आहे. करा ऍड. ऍड ऍप्रिसिएशन 2,100, 20,000 अधिक ऍप्रिसिएशन 2,100, इनरलाच बेरीज
22,100 22,100 ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. आपलं असेट वाढलं, आपलं असेट वाढलं, वाढलं म्हणलं की संपत्ती वाढली म्हणजे काय झाला? फायदा. संपत्ती कमी झाली की लॉस, संपत्ती वाढली की फायदा. फायदा म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक किती रुपये? 2,100 रुपये. ए बी कॉलम मध्ये, ए बीच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये. ठीक आहे. आता हा झाला ए बीचं. आता सीडीचं. सीडीचं बघायचे. सीडीची रक्कम किती आहे स्टॉकची? 24,000. लिहून टाका. ए बीच्या क्लोजिंग बॅलन्स मध्ये सीडीची रक्कम ऍड करा. या ठिकाणी तुम्हाला एक नवीन मुद्दा सांगतो. ए बीची रक्कम डायरेक्ट चालेल, थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, म्हणून ए बीची रक्कम जी स्टॉकची आहे ना, डायरेक्ट आउटरला लिहून टाका 22,100. लिहिले. आता डायरेक्ट सीडीची रक्कम जी आहे स्टॉक कंसामध्ये सीडी रक्कम इनर कॉलमला किती आहे? 24,000 रुपये. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट संपून जाते. काय सांगितले बघा. स्टॉक ऑफ ए अँड बी झालं. पुढे बघा. वॉज व्हॅल्यूड ॲट ₹22,100 हे झालेलं आहे आपलं. अँड स्टॉक ऑफ सी अँड डी, सी आणि डी चा जो स्टॉक आहे तो स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹21,000. 21,000 रुपये हे सी आणि डी च्या स्टॉकचं उत्तर आलं पाहिजे. बघा 24,000 रुपयेचा स्टॉक होता, उत्तर आलं पाहिजे 21,000 रुपयेचं. ऍड केलं पाहिजे का लेस केलं पाहिजे? तुम्हीच सांगा. लेस केलं पाहिजे. किती रुपये लेस केले पाहिजेत? 3,000. 3,000. बरोबर आहे. 3,000 रुपये जे आहेत ते आपलं काय आहे? डेप्रिसिएशन आहे. लेस डेप्रिसिएशन 3,000. 24,000 मधून 3,000 गेले, आउटरला आलं 21,000. 21,000 हे उत्तर आलं पाहिजे होतं, आलं एवढं उत्तर. आता ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट करावा लागतो. डेप्रिसिएशन हा आपला काय? लॉस आहे. आपली संपत्ती कमी झाली, आपलं असेट कमी झालं, तो आपला फायदा आहे का तोटा आहे? संपत्ती कमी झाली की तो आपला तोटा असतो, लॉस असतो. आणि लॉस म्हणलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक सी अँड डी चा होता, म्हणून या ठिकाणी सी अँड डी च्या कॉलम मध्ये 3,000 रुपये. सी अँड डी च्या कॉलम मध्ये 3,000 रुपये. आता बरेच जणांचं कन्फ्युजन झालं असेल की इकडे पण स्टॉक आला आणि इकडे पण स्टॉक आला. का आलं? एबीच्या स्टॉक मध्ये फायदा झाला आणि सीडीच्या स्टॉक मध्ये लॉस झाला, म्हणून ऍडजस्टमेंट नंबर लास्ट संपली. आता पुढील पॉइंट बघूया. डेप्टर्स. सर्वांना माहिती आहे डेप्टर्स म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे डेप्टर्स म्हणजे काय? ग्राहक, ऋणको, आणि याच्याकडून नेहमी पैसे येणं असतात, आणि येणं म्हणलं की असेट साइड. डेप्टर्स स्टार नाही केलं की ए आणि बी ची रक्कम अधिक करायची. 19,000 आणि 17,000 किती येते बेरीज? डायरेक्ट आउटरला लिहून टाकायची. 19 अधिक 17,000 किती येते बेरीज? तुम्हाला दिसतंय का त्या ठिकाणी? दिसत नसेल. 26,000. 26,000. 36,000 बेरीज येते ना, तर 36,000. बरोबर ना? ठीक आहे. 36,000 ही बेरीज येते. 19 आणि 17 36. ठीक आहे. 36,000 रुपये बेरीज आली. पुढील पॉइंट लगेच बघू. ऍडजस्टमेंट नव्हती त्यामुळे डायरेक्ट संपला होता. फिक्चर्स. फिक्चर्स म्हणजे काय? फिक्चर्स म्हणजे एक प्रकारच्या वस्तू असतात, त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा वस्तू येतात आणि त्या आपल्या मालकीच्या वस्तू. दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तू आपण आपल्या बॅलन्स शीट मध्ये दाखवत नाही.
आपल्याच मालकीच्या वस्तू आपल्या व्यवसायाच्या बॅलन्स शीट मध्ये दाखवतो, म्हणजे ती आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हणले की असेटला ठीक आहे. कंसामध्ये ए आणि बी लिहून टाका. ए आणि बी लिहून टाका. वेगवेगळं करायचं आहे. ए बीचं वेगळं करू आणि सी डीचं वेगळं करू. या ठिकाणी काय म्हणलंय, फिक्चर्स रक्कम ए बीची किती आहे, 1600. संपत आलेला आहे. आता सेकंड लास्ट पॉईंट चालू आहे. आणि फिक्चर्स म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला, ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून रक्कम इनर कॉलमला लिहिली. 6 नंबरची लास्टची ऍडजस्टमेंट बघा काय सांगितलं, फिक्चर्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. बघा या ठिकाणी सांगितलंय की फिक्चर जे आहे ते नवीन फर्मनं, नवीन जी फर्म आहे ना त्या फर्मनं या ठिकाणी टेकन केलं नाही. मग कोणी टेकन केलं, ओल्ड फर्मनं टेकन केलं. कोणी केलं, ओल्ड फर्म. नवीन फर्मनं नाही केलं ना, मग ओल्ड फर्मनं टेकन केलं. ओल्ड फर्मनं टेकन केलं असेल, काय टेकन केले, असेट टेकन केलं. या ठिकाणी असेट टेकन केलंय. टेकन हा शब्द आलाय म्हणजे आपलं असेट कमी झालं. करून टाका लेस टेकन बाय ए अँड बी. टेकन बाय ए अँड बी 1600. वजाबाकी आउटरला लिहिली तरी चालेल. ए बी चे वेगळं करू आणि सी डी चे वेगळं करू. ठीक आहे, कन्फ्युजन नको व्हायला तुमचं. आता ए बी चा मुद्दा संपला, परंतु दुसरा इफेक्ट करायचा आहे. टेकन केलं असेट, टेकन केलं कॅपिटलशी संबंध येतो. मागाशीच सांगितलंय. बघा असेटचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट बॅलन्स असतो. कोणता, डेबिट बॅलन्स असतो. लायबिलिटीचा कोणता बॅलन्स असतो, क्रेडिट. असेटचा डेबिट, आणि डेबिट म्हटलं की कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला लिहून टाका. टू फिक्चर्स 1600 कसं करायचंय, मागाच्या 1600 भागिले आपला रेशो किती आहे, 3:1. बेरीज करायची, 3 अधिक 1 4 भागिले 4. 1600 भागिले 4 किती येते, 400. अगदी बरोबर आहे, 400 रुपये उत्तर येते. 400 गुणिले 3 आणि 400 गुणिले 1 सांगा गुणाकार. 1200. 400. अगदी बरोबर आहे, लिहून टाका. ए ची रक्कम आली 1200 आणि बी ची रक्कम आली 400. ठीक आहे, हे झालं ए बीच. आता पिक्चर राहिलं सी डीच. पिक्चर्स हे आपली संपत्ती आणि संपत्ती म्हटलं की असेटला लिहून टाका. पिक्चर्स रक्कम किती आहे, 1200. ऍडजस्टमेंट नंबर 6 ची काय सांगितलंय की टेकन ओव्हर बाय, नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. नवीन फर्मनं टेकन केलं नाही. नवीन फर्मनं टेकन नाही केलं तर कुणी टेकन केलं, ओल्ड फर्म. हे लक्षात ठेवा, ओल्ड फर्मनं टेकन केलं. टेकन हा शब्द आलाय की आपण नेहमी काय करतो, असेट लेस करतो. पूर्णच्या पूर्ण सांगितलंय, लेस टेकन बाय सी अँड डी 1200. आउटरला वजाबाकी 0. ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट केला पाहिजे. टेकन असेट टेकन केलंय, कॅपिटलशी संबंध येतो. आणि असेटचा नेहमी कोणता बॅलन्स असतो, डेबिट. कोणता बॅलन्स असतो, डेबिट. ठीक आहे, डेबिट बॅलन्स आहे म्हणजे डेबिट साईडला घ्यायचं किती रुपये, 1200. सी एन डी चा रेशो कसा आहे, इक्वल रेशो आहे. इक्वल म्हणलं की पार्टनरची संख्या किती आहे, 2. सी आणि डी, म्हणून 1200 भागिले 2 किती उत्तर येते, 600. अगदी बरोबर आहे, लिहून टाका. टू पिक्चर्स लिहिलंय, सी ला लिहा 600,
डीला द्या 600. 600 आणि 600 संपला विषय. ऍडजस्टमेंट नंबर लास्ट 6 नंबरची संपली आणि या ठिकाणचा सेकंड लास्ट पॉइंट सुद्धा संपला. शेवटचा पॉइंट आहे, सर्वांना माहिती आहे कॅश इन हँड दिले. असेटचा कोणता बॅलन्स असतो? कॅश इन हँड म्हणले, कॅश इन हँड. कॅश अकाउंट तयार केले, वर्किंग नोट तयार केलेली आहे, वर्किंग नोट तयार केलेली आहे, कॅश अकाउंट तयार केले आणि असेटचा कोणता बॅलन्स असतो? डेबिट. म्हणून डेबिट साईडला टू बॅलन्स सीबीडी अंडरलाईन करून ABCD लिहिलं तरी चालतंय. किती आहे? 3,400 आणि 3,300. बॅलन्स CD अंडरलाईन AB 3,400 आणि CD 3,300. सगळीच्या सगळे व्यवहार संपले, सगळीच्या सगळे व्यवहार संपलेले आहेत आपले. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक मुद्दा राहिला होता बघा आपला, मगाशी सांगावायचा राहिला, माझ्याकडून बाय मिस्टेक झाला असेल. सोल्ड आपण केलं, फर्निचर विकलं. किती रुपयाचं फर्निचर विकलं? 8,000 रुपयाचं फर्निचर विकलं. हा मुद्दा माझ्याकडून चुकून राहिला होता, डबल इफेक्ट राहिला होता. 8,000 रुपयाचं फर्निचर विकून काय मिळणार आहे आपल्याला? 1,000 रुपयाचा लॉस झाला की, पण 8,000 रुपयाचे काय मिळणार आहे? पैसे मिळणार आहेत. आणि पैसे आपल्याकडे आले, त्याची एंट्री करायची राहिली. ही एंट्री अतिशय महत्वाची होती. माझ्याकडून बाय मिस्टेक डबल इफेक्ट राहिलेला आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी डबल इफेक्ट केला पाहिजे. पैसे आले आणि पैसे आले की नेहमी डेबिट अकाउंटला लिहायचं आणि पैसे गेले की क्रेडिट साईडला. कॅश अकाउंट तयार केले ना, पैसे आले डेबिट साईडला लिहून टाका. एक इफेक्ट राहिला होता माझ्याकडून चुकून. टू फर्निचर कंसामध्ये सोल्ड, आउटरला बेरीज 8,000. 8,000 संपलं. या ठिकाणी सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी अकाउंट क्लोज करणार आहे. सगळेच्या सगळे ट्रान्झॅक्शन संपले. आता आपण काय करणार आहे? अकाउंट क्लोज करणार आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट तुमच्याकडेच मी येतो. काही विद्यार्थिनींनी डेबिट साईडच्या एबीच्या कॉलमची बेरीज करा, काही विद्यार्थिनींनी एबीच्या क्रेडिट साईडची बेरीज करा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, बघू शकता किती बेरीज आहे? 1,000. डेबिटची बेरीज किती आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंटची, रिव्हॅल्युएशन अकाउंटची एबीची डेबिटची रक्कम किती आहे? फक्त एकच मुद्दा, 1,000. 1,000 आणि 5,350. एबीच्या क्रेडिट साईडची बेरीज 5,350. 5,350. नाही चुकतंय काहीतरी. 500 आणि 2,100. 500 आणि 2,100. 500 2,600 बरोबर आहे. आणि 2,100 ची बेरीज केली. 500 आणि 2,100 2,600. आता या ठिकाणी आपण काय बघितलं की कोणती बेरीज मोठी? क्रेडिट साईडची बेरीज मोठी. म्हणून 2,600 2,600. या 2,600 मधून 1,000 वजा करा आणि सांगा. 2,600 मधून 1,000 वजा करा. किती येते? 1,600. 1,600. अगदी बरोबर. या ठिकाणी डेबिट साईडला फरक आलाय म्हणून त्याला प्रॉफिट म्हणतो. टू प्रॉफिट. खाली लिहिलं ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लगेच ट्रान्सफर करूया, लगेच ट्रान्सफर करूया. बघा डेबिट साईडचा फरक, डेबिट साईडचा फरक जातो क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला लिहून टाका. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट किती आहे? 1,600. त्याचं डिवायडेशन केलं पाहिजे. 1,600चं डिवायडेशन केलं पाहिजे. वाटायचे ना,
रेशो किती होता? रेशो 3:1. 3 अधिक 1 4. सांगा भागाकार 1600 भागिले 4. 400. बरोबर आहे. 400. 400 गुणिले 3. 400 गुणिले 1200. 1. 1200 आणि 400. बरोबर आहे. संपलं. एबीचा मुद्दा संपला. एबीचा मुद्दा संपला. आता सीडीचा. सीडीच्या डेबिटची बेरीज करायची. डेबिटची बेरीज सांगा. 3 1 आणि 1 350. सांगा. 5350. बरोबर आहे. 5350. 5350. क्रेडिटची बेरीज 700. 750. अगदी बरोबर आहे. मग आता एवढंच बघायचं आहे की डेबिट मोठा आहे का क्रेडिट मोठा आहे? तर डेबिट मोठा आहे. लिहून टाका मग डेबिटची बेरीज. 5350. 5350. या 5350 मधून 750 गेले. वजाबाकी सांगायची तुम्हीच मला. 4700. 4700. अगदी बरोबर. क्रेडिट साईडला फरक आला म्हणून त्याला म्हणतो लॉस. बाय लॉस. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. बघा क्रेडिट साईडचा फरक डेबिट साईडला येतो. क्रेडिट साईडचा फरक डेबिट साईडला येतो. लिहून टाका. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे. दोघांमध्ये वाटलं पाहिजे. 4600. रेशो काय म्हणतो? एबीचा नाही सीडीचा चाललाय विषय. इक्वल रेशो आहे. सी आणि डी दोन आहेत. दोघांचा भागाकार 4600 भागिले 2. किती येते उत्तर? 2300. अगदी बरोबर आहे. 2300. लिहून टाका. सी ला 2300. डी ला 2300. 2300 2300. संपला विषय. आता या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि 5 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी अकाउंट क्लोज करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सर्वांना माहिती आहे. क्रेडिट साइड आज मोठी आहे. मी पहिल्यांदा घेतो ए ची बेरीज. क्रेडिट साइडची मला सांगा. 30,000 आणि 1200 किती येते? ए ची क्रेडिट साइडची बेरीज 30,000 अधिक 1200. साधी सोपे. तोंडी सांगू शकता. 31,000 या ठिकाणी लिहून टाका. 31,200. आता तुम्ही म्हणाल की डेबिटचे बघितलं आणि डेबिटला बघा ना 9,000 आणि 1,000 10,200. इकडे बघा ना 30,000 आणि 1,200 म्हणजे 30,000 तर 31,200 ही बेरीज मोठी येते. लिहून टाकलं 31,200. या 31,200 मधून 9,000 आणि 1,200 वजा केलं. वजाबाकी सांगा तुम्ही मला. या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत. सांगा. 21,000. 21,000. ठीक आहे. मग या ठिकाणी बरोबर उत्तर सांगितलं 21,000. ठीक आहे. आता बीचं घेऊया. बीचं 10,000 20,000 आणि 400 म्हणजे 30,400. 30,400 बेरीज झाली. इकडे बघा 3 आणि 400 3,400 म्हणजे 30,400 हीच मोठी आहे. 30,400 मधून 3,400 गेले. राहिले किती? 30,400 मधून. हा 27,000. पुन्हा एकदा आवाज येत नाही. 27,000. बरोबर आहे.
27,000 अगदी बरोबर. आता सीचं घेऊया. 25,000 एकच आकडा दिसतो, मी तरी तो 25,000. ओके, इकडे बघा 25,000. या 25,000मधून 2,300 आणि 600 वजा करा. किती वजा बाकी येते? बावीस हजार शंभर. 22,100 म्हणून टाका 22,100. आता ही बेरीज करूया. 7,000 आणि 25,000 32,000 लिहून टाका बेरीज. या ठिकाणी सुद्धा लिहायचं 32,000. या 32,000मधून 600 आणि 2,300 वजा करा. सांगा मला. 32,000मधून 2,300 आणि 600 वजा करा. 30,100. चुकतंय काहीतरी थोडस? 29,100. 29,100 अगदी बरोबर आहे. या फरकाला आपण काय म्हणतो? टू बॅलन्स सीडी. काय म्हणतो आपण याला? टू बॅलन्स सीडी. संपला आता शेवटच. हा जो बॅलन्स येतो ना कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जो फरक लागतो, तो फरक या ठिकाणी कॅपिटल म्हणून आपण घ्यायचा असतो बॅलन्स शीटला. म्हणजे कॅपिटल किती आलेला आहे? 21,000, 27,000, 22,100, 29,100. हे आपलं कॅपिटल आहे. आणि कॅपिटल आपण नेहमी देणं असतो, आणि देणं म्हणलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल अंडरलाईन A, B, C आणि D रकमा लिहून टाका. ठीक आहे, संपलं. या ठिकाणी अजून एक मुद्दा राहिला आहे. अजून एक अकाउंट क्लोज करायचे. बॅलन्स शीट शेवटी करतो, पण अजून एक अकाउंट क्लोज करायचे. वर्किंग नोट कॅश अकाउंट करायचे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज ही नेहमी मोठी असते. बघा 3,400, 3,300 आणि 8,000. पलीकडे गेला तर 3,500 बेरीज येते. किती बेरीज येते? डेबिट साईडची बेरीज कॅश अकाउंटच्या किती येते? 14,700. 14,700 बरोबर आहे. या 14,700 मधून 2,000 आणि 1,500 वजा करा. सांगा किती येते? 11,200. 11,200. ठीक आहे, या 11,200 ला आपण म्हणतो बाय बॅलन्स सीडी. 11,200 कॅश अकाउंट हे आपलं असेट आहे ना. असेटचा क्लोजिंग बॅलन्स आपली संपत्ती असते, म्हणून जावा असेट साईडला, लिहून टाका. कॅश अकाउंट कंसामध्ये ऍज पर वर्किंग नोट, कंसामध्ये ऍज पर वर्किंग नोट 11,200 आउटरला रक्कम. झालं. काही विद्यार्थिनींनी असेटची बेरीज करा, काही विद्यार्थिनींनी लायबिलिटीची बेरीज करा, आणि मला सांगा किती येते बेरीज. एक 1,34,950. कोणती साइड? लायबिलिटी. बरोबर आहे. एक 34,950. आता असेटची काही विद्यार्थिनींनी बेरीज करा आणि सांगा.
6 रकमा आहेत, 6 रकमांची बेरीज करून सांगा. सांगा लवकर. आपला या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे 1.5 तास झालं चालू आहे. सांगा लवकर. चव्वेचाळीस 650, 2200, 21,000, 36,000 आणि 11,200 याची बेरीज करायची आणि बेरीज सांगा.